गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 5000. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरातील जर्मनी टोळीला 7व्यांदा मोका लावण्यात आलाय. राज्यातील ही पहिलीच घटना आहे की एका टोळीला 7व्यांदा मोका लावण्यात आलाय. एका हॉटेल चालकाला दम दिल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. जवाहरनगर व इचलकरंजी परिसरामध्ये जर्मनी टोळीने दहशत माजवली होती. याच अनुषंगाने विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याची दखल घेऊन या जर्मनी टोळीला 7व्यांदा मोका लावला आहे. त्यामुळे इचलकरंजीत गुन्हेगारी वर्तुळामध्ये खळबळ माजली. इचलकरंजी शहरामध्ये जर्मनी टोळीची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली. खून, मारामारी, खंडणीच्या प्रकारात वाढ झाली. याआधी या जर्मनी टोळीच्या विरोधात 6 वेळा मोका लावण्यात आला होता. त्यामध्ये यातील काही जर्मनी टोळीतील आरोपींना न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली, तर मोकाही तुटला आहे. तरीसुद्धा या टोळीची दहशत इचलकरंजी व जवाहरनगर परिसरामध्ये वाढत आहे. शहरातील हॉटेल पवन या हॉटेल मालकाकडे 2018 साली दुपारी 2:30च्या सुमारास हॉटेलमध्ये जाऊन, तुला जर व्यवसाय करायचा असेल तर तुला आम्हाला जेवण व महिन्याला हप्ता द्यावा लागेल, अन्यथा तुला जीवे ठार मारण्याची धमकी रमेश मैत्री यांना जर्मनी टोळीने दिली होती. याच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये आनंदा जर्मनी उर्फ जाधव, अविनाश जर्मनी उर्फ जाधव, राहणार कबनूर, बजरंग फातले, शुभम पट्टणकुडे, अमृत उर्फ अमर शिंगे, श्री लोखंडे व अन्य 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. याची दखल घेऊन जर्मनी टोळीच्या विरोधात मोकांतर्गत कारवाई करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी याची दखल घेऊन जर्मनी टोळीच्या विरोधात 7व्यांदा मोका लावला आहे. यामध्ये जर्मनी टोळीवर याआधी 6 वेळा मोका लावण्यात आला होता, तर त्यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे 26 गंभीर गुन्हे दाखल आहेत. मोक्यामध्ये काहींना जामीन मंजूर झालाय, तर काहींचा मोका नामंजूर करण्यात आलाय. पण तरीसुद्धा पोलिसांनी आपले प्रयत्न चालू ठेवले होते. पुन्हा 7व्यांदा जर्मनी टोळीला मोका लावण्यात आलाय. त्यामुळे जर्मनी टोळी पुन्हा बाहेर येऊन दहशत नाही करणार याची खबरदारी पोलिसांनी घेतली पाहिजे. तत्कालीन पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार सत्यवान हाके, डीवायएसपी समीर सिंह साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी जर्मनी टोळीच्या विरोधात मोक्याचा प्रस्ताव पाठवला होता. आज याला पोलीस महानिरीक्षक यांनी मंजुरी दिली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील, डीवायएसपी समीर सिंह साळवे, पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार सत्यवान हाके, प्रवीण खानापुरे यांनी मोका लावण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. जर्मनी टोळीने जर आणि कुणाला अशी खंडणी, मारामारी जर केली तर त्यांनी पोलिसांची बिनदिक्कतपणे तक्रार दाखल करावी व तक्रारदाराचं नाव गोपनीय ठेवलं जाईल, असे आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी नागरिकांना केले. शिवाजीनगर पोलीस व गावभाग शहापूर पोलिसांनी अशा अन्य टोळ्यांवर मोका प्रस्ताव पाठवलाय. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळामध्ये खळबळ माजली. महाराष्ट्रात पहिल्यांदाच एका टोळीवर 7व्यांदा मोका लावण्यात आला.